जुलैच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसानंतर समुद्रातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, लाकूड, थर्माकोल आणि इतर कचरा किनाऱ्यावर वाहून आलाय। त्यानंतर मुंबई महापालिकेने विशेष स्वच्छता मोहीम राबवत 10 ते 12 दिवसात सुमारे 1800 मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली आहे। जुहू कोळीवाडा ते मोरागाव असा सुमारे 6.5 किलोमीटरचा किनारा या मोहिमेत स्वच्छ करण्यात आलाय। यासाठी 2 बीच क्लीनिंग मशीन्स, 3 बॉबकॅट, 4 ट्रॅक्टर ट्रॉली, 2 जेसीबी, 2 पोकलेन आणि 25 डंपर्स तैनात करण्यात आले होते। मुंबईची चौपाटी ही सगळ्यांच्या आवडीचं ठिकाण आहे, पण जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे समुद्रातील संपूर्ण कचरा जो आहे तो चौपाटीवर आला होता आणि त्याच्यामुळे अनेक प्रश्न जे ते उपस्थित झाले होते। स्वतः मी सुद्धा या ठिकाणी येऊन वार्तांकन केलं होतं, पण आता मुंबईच्या चौपाटींचं सफाई करणं जे ते सुरू झालेलं आणि आता जुहू चौपाटीचे दृश्य अत्यंत मोलके। संपूर्ण जुहू चौपाटीचा जो किनाऱ्याचा परिसर आहे तो चकाचक पालिकेकडून करण्याचा प्रयत्न सुरू आणि तो झालेलाही पाहायला मिळतोय। 2 बॉबकॅट मशीन आहेत आणि 2 जेसीबी आहेत, 2 पोकलँड आहे आणि 25 ते 25 पर्यंत टोरस, ज्याच्यामध्ये आम्ही समुद्रातून आलेला कचरा तो भरून परत डम्पिंगला पाठवतो, अशी मशिनी लावून ही बीच पूर्ण साफ केली आणि साफ करण्याचा प्रयत्न करत आहे। आता पुढे पण कचरा आला तर आम्ही ह्याचप्रमाणे ही चौपाटी साफ ठेवणार आहे। एवढेच मशिनी लावून आणि कामगार लावून आम्ही चौपाटी साफ करण्याची ध्येय ठेवलेलं आहे। आता परत ह्याच्यामध्ये जो कचरा येतोय तो कंटिन्युअस पर डेला निघून जावा, त्याच्यासाठी जास्तीत जास्त लेबर पण लावण्यात आलेले आहेत। पर शिफ्ट वाईज 75 लेबर लावले आहेत, म्हणजे 150 लेबर पर डे पूर्ण लागलेले आहेत। त्याच्यामुळे किती समुद्राने आता परत कचरा आला तर तो परत क्लिअर राहील याची दक्षता अगोदरच बीएमसीने घेतलेली आहे। प्रोड्युसर हेमंत कदम साहेब, अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.